हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. प्रस्तावना भाग 1. भगवंताचे गुणवर्णन करणारी प्रासादिक म्हणता येतील अशी अनेक भाषात स्तोत्रे उपलब्ध आहेत. त्यात अग्रक्रमाने शोभणारे गेय म्हणता येईल असे श्री विष्णू सहस्रनाम आहे. महाभारतामध्ये धर्मराज युधिष्ठिर पितामह भीष्मांना विचारतात की जे प्राप्त करून घ्यावे आणि ज्याच्या आश्रयाला जावे असे लोकांमध्ये कोणते एक दैवत श्रेष्ठ आहे? कोणाचे स्तवन केले असता मनुष्याला शुभाची प्राप्ती होते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? कशाचा जप केला असता प्राणीमात्रांची जन्म मरण रूपी संसाराच्या पाशातून सुटका होते? त्यावर पितामह भीष्म म्हणतात, देवादिदेव पुरुषोत्तम अनंताचे सहस्रनामाने उत्साहपूर्वक स्तवन जो करतो, नित्यपूजन ध्यान करतो, तो सर्व दुःखातून पार होतो. हा विष्णू सर्व लोकांचा अध्यक्ष आहे, अज आहे, वेदांचा रक्षक, सर्व धर्म जाणणारा, सर्व भूतांमध्ये महान, सर्व भूतांची उत्पत्ती ज्याच्यापासून होते असा आहे. म्हणून कमलाप्रमाणे नेत्र असलेल्या अनंताचे स्तवनपूर्वक सदैव पूजन करणे हाच मनुष्याचा सर्व धर्मांमध्ये अत्यंत श्रेष्ठ असा धर्म आहे असे माझे मत आहे. महर्षी वेदव्यास रचित हे स्तोत्र अनुष्टुप छंदात आहे आणि देवकी पुत्र भगवान श्रीकृष्ण योगेश्वर या स्तोत्राची देवता आहे. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाची उन्नती, प्रगती आणि विकास साधण्यासाठी या स्तोत्राचे 12 पाठ करणे हे प्रशस्त मानले जाते. पण वेळेची कमतरता असेल, व्यस्त जीवनक्रम असेल तर किमान एक तरी पाठ कुलवंतांच्या घरात व्हावाच व्हावा. यांत्रिकपणे हे सहस्रनाम म्हणत राहणेही लाभदायकच ठरते. चंचल मन एकाग्र व्हायला, श्रद्धा बळकट व्हायला ही सहस्रनाम साधना जरूर करत राहावी. या सहस्रनामातील काही नामांचा आपण पुढील काही काळ परिचय करून घेणार आहोत. हा परिचय करून घेताना अनेक सत्पुरुषांच्या सहस्रनामावरील टीकांचा आधार घेण्यात आलेला आहे. हरिओम.